गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज तारीख आहे 11 सप्टेंबर 2024. तर आज आपण गोल्डचं ॲनालिसिस बघूया. गोल्डमध्ये काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो आपण. हा वीक नवीन स्टार्ट झालेला आहे मंडेपासून. तर आज आहे वेनसडे. तर आज म्हणजे एन एफ पीच्या नंतरचं सेटअप आपल्याला 500+ पीपच्या बघायचं आहे. तर मंथली टाईम आधी न्यूज बघूया. आज न्यूज आहे सायंकाळी. जी-बी-पीचा काही इम्पॅक्ट नाही आहे आपल्या याच्यावर. USDचे CPI. CPI 6 वाजेला आहे आपली न्यूज. तर बघूया CPIमध्ये काय CPI हे एक वन डायरेक्शनल मूव्ह देतं. पण स्पाईक एक्सपेक्ट करू शकतो आधी आपण. आता स्पाईक कुठल्या साईडला पडते त्याच्या अपोजिट साईडला मुवमेंट देणार ते आपल्याला. तर आपण ऑल ड्रॉईंग आठवून घेऊया आधी. चला तर मंथली टाईम फ्रेमपासून स्टार्ट करूया. तर मंथली टाईम फ्रेमपासून जर बघितलं तर मार्केट आता आहे या प्रिव्हियस मंथच्या हाफ वीकच्या झोनमध्ये. तर आता ही क्लोज होणार किंवा स्पाईक देणार, कुठं स्पाईक देते वगैरे. आणि या कॅन्डलचा हा आहे वरती 31ला. तर आपला जर एंट्री भेटली तरी आपण शॉर्टसाठी एस-एल आपण या वीकच्या अबो ठेवू शकतो. कारण की सायंकाळी CPI तर स्पाईक पण देऊन एस-एल उडून मार्केट मुवमेंट देऊ शकते. आणि खाली बघितलं तर लिक्विडिटी आहे. ही पॉईंट झाले इथं आहे की या पॉईंटमध्ये. तर बघूया काय होतंय. तर हा पॉईंट पण लक्षात ठेवावा लागेल. इथं आपण मार्क करून घेऊ. ठीक आहे. 24:50. ओके. विकली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं आपण तर विकलीमध्ये आपण काय बघू शकतो बघा. आता नेट प्रॉब्लेम स्टार्ट हो जा भाई. ओके. तर विकली टाईम फ्रेमपासून जर विकली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर आपल्या स्ट्रक्चरनुसार इम्पल्सिव्ह बाईंग इथं डाऊन इथपर्यंत आलं आहे मार्केट. त्याच्यानंतर एक मिनिट हे समजवतो मी तुम्हाला. आता ही कॅन्डल इथंच का थांबली हा एक पॉईंट क्वेश्चन येतो आपल्याला. देन दुसरा वीक ही रनिंग कॅन्डल होती. त्याच्यानंतर ही क्लोज झाली. त्यानंतर हा एक वीक गेला, हा दुसरा वीक गेला, तिसरा वीक गेला. 3 वीक मिळून एकच रेजिस्टन्स फेस करताय. तर इथं काहीतरी असेल म्हणूनच ना. कारण की बॅकला तर काही नाही रेजिस्टन्स वगैरे. पण ऑल टाईम हायमध्ये आहे मार्केट. मार्केट काहीही करू शकतं. एकतर अप मूव्ह बी देऊ शकतं, डाऊन मूव्ह बी देऊ शकतं. पण लिक्विडेट करूनच देणार ते पण. आता बघा इथं इथं आहे स्ट्रक्चर सांगतो मी. जर असं एक आला डबल डोजी बनली, डबल बनव, 3 बनव की 4 बनव, किती डोजी या पॉईंटला किंवा बॉटमला, तर मार्केट त्याचं मुवमेंट देतं. आणि मार्केटने त्याची मुवमेंट इथपर्यंत दिली. ती मुवमेंट बघूया आपण किती आहे. 290 पीपची, 300 पीप पकडून चला राऊंड फिगर. तर 300 पीपची मुवमेंट ही दिली गेली मार्केटची. पण मार्केट जेव्हा हे सर्व स्ट्रक्चर फाईन बनवतं, हे असं झालं तर मार्केट एक अप जाऊन लिक्विडिटी वगैरे घेऊन एक आता बघू सायंकाळी CPI तर या पॉईंटला कसं मुवमेंट येतं. तर एक आपण एक्सपेक्ट करतोय आपण की असं बनू शकतं स्ट्रक्चर. कारण की लिक्विडिटी वगैरे सर्व घेऊन आलेलं आहे मार्केट खालून पण. जायला तर मार्केट 2450 येईपर्यंत हा झोन आहे 2424चा, 2430चा. पण बघू आता मार्केटवर आपण काय मुवमेंट आहे भेटतं आपल्याला. तर काय हां. तर आपण डिस्कस करत होतो की आता हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट पण आपल्यासाठी एक लिक्विडिटी पॉईंट होता. म्हणून मार्केटने
का लिक्विडिटी पॉईंट होता? कारण की बघा आता, जेव्हा मार्केट इथपर्यंत आलं, सर्वांना दाखवून दिलं मार्केटने की बाय जाणार, बाय जाणार. इथं बायर्स बसले. बायर्सचे एस-एल कुठं असेल? खालीच असेल. पण इथं सेलर्स पण ॲड झाले इथं 50-50%. तर बायरचा एस-एल गेला. इथं बायरची ऑल लिक्विडिटी इथं कॅप्चर झाली. हो. तर इथं परत बायर्स इथून खालून पुश करून एक बाय मूव्ह आपण इथं आपल्याला बघायला भेटला. हा झोन आपल्यासाठी इम्पॉर्टंट होता. म्हणून इथूनच एक इम्पल्सिव्ह बाईंग आलेली. इम्पल्सिव्ह जस्ट ट्रिगर केलं या पॉईंटला आणि एक मूव्हमेंट आलेली बघा, हाय टाईम फ्रेमनुसार. हो. डेली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर डेलीमध्ये स्ट्रक्चर एक आहे. मार्केट आहे साईडवेजमध्ये जाता, पण बघायला गेलं तर हा एक आता रेजिस्टन्स. हो. हा एक आहे आता सपोर्ट. तर ह्या पॉईंटमध्ये आता मार्केट काय मुवमेंट करू शकतं बघू आता आपण. कारण की हा ब्रेक झाला तर लिक्विडिटी ग्रॅप होऊन एक गोल्ड मूव्ह येऊ शकतो अजून अपसाईडला. आणि जर हा खालचा ब्रेक झाला तर मग एक डाऊन मूव्ह आहे. कारण की पण एंट्री चालू आहे आता सध्याला इथं, तर बघू काय होतं आपलं. आणि इथं अजून दुसरं काही ओपनिंग क्लोजिंग आहे. ओपनिंग क्लोजिंगला ट्रिगर केलं आहे मार्केटने. इथं 20ला पण ओपनिंग क्लोजिंग आहे, तिला पण ट्रिगर केलं आहे मार्केटने. तो बघायला गेलं तर इथं टाइम स्पेंड एरिया आहे, तिथूनच मार्केट उठलेलं आहे फॉरवर्डनुसार. तर ते बघू आपली पोझिशन चालते. बघू टार्गेट किंवा एस एलच घेऊ आहे. ब्रेक इव्हन तर करणार नाही आपण, कारण की ते स्ट्रक्चर जास्ती काही दिसत नाही. डबल टॉप देन एक्सपेक्ट करू शकतोय डाऊनचं, पण आता मार्केटवर आहे, काय मुवमेंट हे होते ते. मार्केट खालून तर हायर आहे स्ट्रक्चर तर बनवणं फॉर्म चालू आहे. लास्ट लो हाय होता, त्यानंतर हायर आहे स्ट्रक्चर. प्रिव्हियसच्या कम्पेरेटिव्ह हायच बनत चालला आहे बघा. इथं व्हॉल्यूम संपला आहे. इथं मार्केट आता सध्याला आहे आणि हा टाईम आहे आता एशियनचा. आपल्याला लंडनमध्ये मुवमेंट खाली तरी पाहिजे, देन आपण एक्सपेक्ट करू शकतो की काही एस-एल ब्रेक इव्हन. बघू काय होतं इथं. आपली एंट्री तर पडली इथंच या कॅन्डलला काल. बघूया काय होतं इथं. विकलीमध्ये जर बघितलं तर विकलीमध्ये पण हाफ वीक ट्रिगर झालेली. हे बघा, याची तर ओपनिंग क्लोजिंगची आपण वरती 100% पर्यंत मुवमेंट एक जात आहे त्याचं. पण बघूया काय होतं तर मी तसं अपडेट करेल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू.